राम 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 राम. अगं काऊन का सदा मामा काऊन मला भेवाळून देऊ लागला तुला माहिती आहे ना मला भेव लागते म्हणून काय लगा सदा मामा भिवून नको देऊ ना हो गण्याले का फोगनीच्या अबे तुला माहित आहे का इथं काय आहे तो अबे या वाड्यातले का अबे नाव नाही घ्याल जमा चाल म्हणलं लवकर घराकडे पाय बरं. थांब सध्या अरे ती या मायाची खटकरले का अबे गणा पाय लवकर. अबे बोला का सदा काका अबे थांब ना का मला येऊ दे अबे काय लगा सदा काका थांब सध्या गण्या गण्या पहिलं का लवकर पाय गण्या आपण का धोक्यात आलो म्हणलं का अबे गण्या पाय 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 अबे पाय 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 वाचवा रे अरे बाबा वाचवा मला मला अरे मेले वाचवा बाबा. उत्तमराव मरता मरता वाचलं म्हणलं काल रात्री. अरे काल राजा म्हणलं त्या वाड्या कोण राहिलो होतो तर म्हणलं वडाच्या झाडाखाली मला एका दमान असा आवाज आला ए दैदास थांब थांब रे दैदास म्हणलं का मागं आहेच नाही कोणी मला आवाज कोण देऊ राहिलं लले का 100% धोक्यात आलो म्हणलं आपण तू काही म्हणले का आपल्या गावावरले का म्हणलं हे पहा कोणातरी आत्म्याचा सराफ आहे का इथं आमच्या कपायावर काही लिहिलेलं आहे का म्हणलं का बे लेखा दास तुले का मॅड दिसतो का आम्ही बा हिन लेखा म्हणलं खुकळे भाजर तले का कोणा भोकात आहे बे भूतन घेतले का नाही माय म्हणणं आहे बा तुलेच कसा काय दिसू राहिला भूत हा तो का सोयरा लागते का भूत अरे उगा भादरते ना राजा रात्री म्हणलं जास्त पिला असा आणि सकाळी म्हणलं काही गोष्टी सांगू राहिला हा अबे का हे बंडल धंदे बंद मार म्हणलं का दादा हा हे का काम नको करत जाऊ ना तू का गावातल्या लोकांना का भेवाडतं का भो सुडच्याले का अरे बा कोण कोणाला भेवाळू राहिलं कोण बापू आहे का अरे हे दैदास अरे काही गोष्टी भादरते भो सुडचा आता तुम्ही सांगा ते आपला हे नाही का जुना वाडा तिथे लाळा म्हणते वडाचं रात्री 12 वाजता म्हणते हे गण्यान हे तिकडून राहिले होते म्हणते तर यायला कोणतरी आवाज दिला म्हणते सांगा 12 वाजता म्हणजे यायला आवाज द्यायला कोण रिकाम आहे हा अरे कुकडे भादरतात ना बा मजाक नाही हा अबे काय नाही उत्तम मजाक नको समजू म्हणलं तुमच्यापेक्षा लय गुन्हे पाहिले म्हणलं आम्ही अबे म्हणलं त्या जागेचा खरं आहे म्हणलं ते अबे मला 2-3 खेपले का म्हणलं मी अनुभवलं ना मजाकची गोष्ट आहे का अबे का बे तुम्हाला म्हणलं होतं ना संध्याकाळचं तिकडे जात नका जाऊ म्हणून हा तरी कायले जाता बी तिकडे फोकणीचे हो मरण मागाले कोणत्या जागेचं काय झालं बापू अरे बा रंगाचे जुना वाडा नाही का तिथं झाड आहे वडाचं हा तिथे का म्हणजे आवाज येतात ना येईल मजाक वाटू राहिली हो खरी गोष्ट आहे म्हणलं आवाज येतो बरं तिथं संध्याकाळी झालं म्हणलं आम्ही काहीच जागली नाही जात ना निकाल खावतो तर म्हणलं डुक राहिले होकात जाऊ दे तिकडे मग काय करता बा जीव आहे तर निकाल आहे घरी हो संता लेका बापूच्या गोळ्या झाल्या वाटती यायचे लेका म्हणतो गोटा मस्तकात गेलेला आहे काय समजते रे बा येईल गांजर हा कुकडे भादरते तर लगे हा असं जर काही असतात म्हणलं हे आता तू सांग म्हणलं का गाव तर म्हणलं का वाजं खाल्लं असतं काही आपलं या काही राजा बापू असं काही नसते ना भूतन भूत राजा म्हणलं कोणत्या काळात जगू राहिले तुम्ही हा तुम्ही म्हणलं राजा या लेख राजा आहेत म्हणलं हा टाकू राहिले हा अरे तुम्ही तर म्हणलं लोकांना चांगलं सांगायला पाहिजे राजा हा तुम्ही म्हणलं राजा उलटे भिवून राहिले म्हणलं लोकांना नाही बरोबर आहे तुमचंच बरोबर आहे म्हणलं हो जोपर्यंत तुमच्या उरावर म्हणलं कोणती बरगाड येत नाही तोपर्यंत म्हणलं तुमच्या लक्षात नाही येत ना भूताळ जेव्हा तुमच्या छाताळावर बसन तेव्हा समजा म्हणलं तुम्हाला हो तेव्हा येसान म्हणलं मापाशी हा समजलं का उकडे येईल का म्हणलं सांगू राहिलं का मजाक घेऊ राहिले का भो सुडचे हो हे धमक्या नका तू म्हणलं बापू हा ते भ्याचंदगीच्या गोष्टी करून नका म्हणलं ते आमच्या रक्तातच नाही आहे कोणाला सांगू राहिले तुम्ही हा भूताळ राजा असे लय भूत पाहिले म्हणलं आम्ही हा दा मुळा मीटिंग मुळा बरं अरे बापा मजाक नाही आहे का म्हणलं हे पा आम्ही म्हणलं स्वतःच्या कानानं ऐकलं म्हणलं हो अरे बा आमच्या मागा लागली होती ना तळा माय पायाला म्हणलं आम्ही हा जीव मुठीत घेऊन चाल मारीन सुत्रीत मारीन म्हणलं हा अगाऊ नको भाद्रू नाही तर काय तबे बहीण लेखा हो म्हणलं कोणत्या गोष्टी सांगू राहिले अरमान म्हणलं का दारवा पिता आणि कुकडे भादरता म्हणलं गावात येऊन मी तर म्हणतो पहिले येईल झोडबे पाहिजे हो त्याच्यावर काही बजेट बसत नाही म्हणलं कोणाचे कानं भरते ना का बे आपलं हे गण्या का होय बे तर बापाले सांगा लागतं का 10 रुपये लागला म्हणून का भो सुडच्या चाल घरी होय चटकन घरी होय म्हणलं यायचं काही खरं नाही दिसू राहिलं आज लवकरच म्हणलं येईल त्या गोष्टीचा साक्षात्कार होणार आहे हे म्हणलं तिघे जण भोकातच जाणारे होत आता जाऊ दे आता काय करता हा करणी आहे आपापली करणी म्हणलं बराच लागते सर्वाले जाऊ द्या भोकात देवा परमेश्वरा होय तर माफ करतो म्हणलं येईल हो काही दाखवू नको रे देवा येईल जर दिसली तर म्हणलं हे पा पट मरतेत म्हणलं हे चला वसंतराव चला बरं इथू यायचं मागं लागलं तर म्हणलं आपल्या गोळ्या खतम व्हायच्या चला
अरे बापू राजा हे लोक तर म्हणलं झाट ऐकून नाही राहिले राजा. हा पण हे पा मजाक नाही म्हणलं, खरंच आम्ही आवाज ऐकले म्हणलं. हा अरे हे पा अरमान पळत आलो ना. दैदास मला सांगायची गरज नाही म्हणलं. मला निकाल माहित आहे का या गावात म्हणलं चरी शिवाळ्या कशा आहेत का हे निकाल माहित आहे. येले समजून नाही राहिलं. येले जेव्हा अद्दल घडत ना तेव्हा समजून येले, पण जेव्हा समजून ना तेव्हा म्हणलं हे पा यातलं म्हणलं कोण ना कोणी गेलेलं असं रे, कोण ना कोणी गेलेलं असं म्हणलं. जाऊ द्या त्याला काय इलाज आहे मग. आता आपण तर सांगायचं काम केलंच का नाही. जाऊ द्या म्हणलं पुढचे पुढे पाहून घेऊ आता. हो आता ते तर आहेच, मग त्याला इलाज आहे का. अरे काय म्हणता वसंतराव, काय म्हणतो म्हणलं आपलं कर्ज. अरे भोकात जाऊ द्या ना होते कर्ज. बहीण राजा कुठून म्हणलं दुर्बुद्धी सुचली आणि कर्ज काढलं फोकणीचं. झाट म्हणलं फिटून नाही राहिलं. काढलं कायले उपटाले. हा काही काम होतं का म्हणलं कर्ज काढायचं. अबे तुला का किती खेप समजावून सांगितलं म्या. अबे सावकाराचं कर्ज काढू नको रे, काढू नको रे, पण नाही आपल्या गाणीत तर म्हणलं किडा होता ना कर्ज काढायचा. घे ना आता. हो काय करतो मग आता, खाल्ली ना माती. अरे हो तर फिटतेत ना पैसे. आता सावकार काय काय एखादा मला येऊन का उरावरच बसू राहिला का सांग बा. हो ते झालं म्हणा, पण कसं आता डोक्याला टेन्शनच आहे ना. अरे ती ह्या मायची खटखट. बहीण राजा कोण पळायला म्हणा इकडं नाही का. ए वसंता काय रे उत्तम काय होय. अबे लेका वसंता मजाक नाही म्हणलंय बा. आता माझ्यासमोर कोणतरी पळायला म्हणलं इकडे. हे ती ह्या मायची खटखट लेका. अबे झालं का सुरू तो आलं. हा 290 मारले गेले का 5चे पितन 10चे अंगात ना भो सुडशे. हा कोण पाहिलं बी इकडे. अरे मुका बस जाऊ दे त्याच्या मागं नको लागू. नाही तर काय तर बुवा बहीण राजा इकडे माणूस म्हणलं कोणत्या टेन्शन मध्ये आहे आणि येलं म्हणलं बघ चुरी सुजू राहिली. लेका उत्तम याच्या मागे लागून काही मजा नाही. एकदा मला म्हणलं जाऊन पाहाच लागल. वाचवा वाचवा रे. अरे बापा रे मेलो रे. अरे वाचवा वाचवा वाचवा. वसंता उत्तमचा आवाज होय का म्हणा. अबे शिरक्या होले का. चाल लवकर पळ पळ लवकर. नमस्कार गावकरी मित्र हो, मी तात्या बळवंत टोपे. तुम्हाला सर्वाला माहितच आहे आपण इथं काहून जमलेलो आहो. आपल्या गावाचे लाडके व्यक्तिमत्व उत्तमरावजी गटुले यांचं 2 दिवसापूर्वी निधन झालेलं आहे. त्याले हरामखोराले 2 दिवसाआधी मी समजावून सांगितलं होतं, बाबू तिकडे जाऊ नको, त्या जुन्या वाड्यावर त्या वडाच्या झाडाखाली जाऊ नको. पण म्हणलं ते काही झाट ऐके नाही. हो स्वतःच्या हुशाऱ्या पायी आज म्हणलं त्याने आपला जीव गमावला. अरे कुठं गेला रे उत्तम आम्हाला सोडून रे. घे ना कर ना हुशाऱ्या. त्या दिवशी लेका म्हणलं तुम्हाला समजावून सांगू राहिलो होतो तर म्हणलं तुम्ही राजो आम्हाला हलक्यात घेतलं होतं. आता घे ना चांगलं दाबून. फुकरपूर गावातल्या सर्व रहिवाशांना ही सूचना देण्यात येत आहे की 7 वाजताच्या नंतर कोणा हागालाही बाहेर निघायचं नाही. हो 7च्या नंतर जो व्यक्ती बाहेर निघाल त्याची जीवितवाची जबाबदारी हे स्वतःची राहील. त्याचं ग्रामपंचायत या गोष्टीची दखल घेणार नाही याची सर्व गावकऱ्यांनी नोंद करावी. हो पण तात्या मी म्हणतो असं किती दिवस घरात राहायचं बा. याचा म्हणलं काही ना काही आपल्याला तोडगा काढा लागेल ना. याचा नायनाट करा लागेल ना. जे समजा भूताळ आपल्या गावावर समजा आहे तर ते भूताळ समजा आता कसं पडवायचं याची काही ना काही मला शक्क लढवा लागेल त्यांनी. एखादा मांत्रिक तांत्रिक म्हणलं बलवा लागेल आणि काय म्हणते ते याचा नायनाट लावा लागेल. शिलाबाईच्या बोलण्याची सहमत हा म्हणलं मी. आपल्या गावातला एक जीव गेला म्हणलं का मजाकची गोष्ट आहे का. आणि तुम्ही काय हातावर हात धरून बसून राहता का. यासाठी म्हणलं तुम्हाला सरपंच केलं का तात्या. तात्या या म्हणलं समस्येचं निराकरण झालंच पाहिजे. हो नाही तर हे बा नाही तर काय बापा बरोबर आहे. माणसाची जात काय नाही कुठे हाकते. बायानं कुठं बसावं बापा. म्हणजे काय 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 बायानं काय संध्याकाळचं हाकणंच बंद करावं का म्हणा. नाही कसं हो बापा शांताबाई. आणि मग हागून जर लागली तर मग काय करा. नाही का म्हणलं येले. सरपंच साहेब आमचं काय म्हणणं आहे आपल्या गावावर समजा जे काही भूताळ आहे बा आता समजा हे कोण पाहिलं. आता उत्तमरावचा जीव समजा भूताळानं घेतला का दुसऱ्याच कोणी घेतला हे कोणाला माहित आहे का. असं तुम्ही म्हणलं एखादं माणूस 7च्या नंतर समजा असं घराच्या बाहेर निघाले म्हणलं अशी मनाई नाही करू शकत ना. बाबू संकट आहे ऐक म्हणलं आमचं. उत्तमराव म्हणलं असाच हुशाऱ्या करत जा. पाय बरं दिला ना जीवानं. आता म्हणलं तू हुशाऱ्या करू राहिला का. जे सांगतो ते ऐक म्हणलं बाबू. नाही तर म्हणलं बा मातीच जाशील ना. पुऱ्या गावाच्या म्हणलं भल्यासाठीच हे आम्ही निर्णय घेतलेला आहे पंचानं. तर काल म्हणलं वसंतराव बी चांगला गरम बोलत जाणं. पहा बरं आज वसंतरावची काय हालत झाली. आणि त्याच्या समचं म्हणलं ते मागचं घुंगरूही पाहा ना कसं म्हणलं ठेमलू राहिलं तर. हो पण आता हे कसं आहे हे जरा तात्पुरता इलाज झाला. मग आता जिंदगीभर का समजा आता म्हणजे घरातच राहायचं का. याच्यापेक्षा समजा याचं काय निराकरण आहे बा.
तर म्हणलं एखादा आपल्याला मांत्रिक बलवास लागेल का नाही हा तसं म्हणलं हे भूताळ आपल्या गावाहून जाईन का जाणारच नाही. हे जे म्हणलं दहशत चालू आहे भूताची तर यासाठी आपल्याला म्हणलं मांत्रिक बलावल्याशिवाय काही पर्याय नाही बरं. त्याचं कोणीच काही करू शकत नाही. कोणताच मांत्रिक म्हणलं त्याचं काही हलकं भारी करू शकत नाही. आम्ही डोळ्यानं पाहिलं म्हणलं आणि त्या उत्तमरावनं पाहिलं बिचाऱ्यानं डायरेक्ट वरेच गेला म्हणलं. हो मी तर म्हणतो आपल्याला हे गाव सोडा लागते तात्या. हो काही जमत नाही या गावात राहणं म्हणजे हे पा मौत मागणं आहे म्हणलं. हो जमतच नाही बा. हे बा जेवढा लवकर होय तेवढा लवकर हे गाव सोडायची करा बरं. नाही ते हे पा सांगितलं नाही माणसात मारत्याले गोळ्या चालू करायला लागते वाटते. मास्तर नाही असं नका बोलू मास्तर. ते लक्ष ठेवते कोण काय बोलते त्या गोष्टीवर निकाल लक्ष ठेवते. मारुती मामानं हुशारा केला मारुती मामा मातीत गेला. मास्तर तुम्ही हुशारा करू नका तुम्ही मातीत जासान म्हणलं. आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे आमच्यावर म्हणलं बितलेली आहे मास्तर. तुमच्या लक्षात नाही येणार आहे का म्हणलं. जसं तात्या सांगू राहिला तसं ऐका निकालानं. नाही तर बा निकाल जाणं मातीत जासान. चला ठरलं तर मग आजपासून संध्याकाळला 7 वाजताच्या बाहेर कोणीच निघायचं नाही. हो आणि समजा इमर्जन्सी पडली बी तरी एकट्यानं कोणच जायचं नाही. हो एक दोघाले सोबती यायचं तसं कोणच जायचं नाही म्हणलं. हा चला आजची मीटिंग इथंच बरखास्त करतो म्हणलं. आणि नियमाचं ज्यानं कोण उल्लंघन करा त्याला म्हणलं 1000 रुपये दंड राहणार आहे. या गोष्टीची सर्वांना नोंद घ्या बरं. हो चला मुळा बरं मीटिंग मुळा म्हणलं. हो काही मजा नाही या मीटिंग मध्ये. चला घराकडे झाला जेवण झोपा म्हणलं. हो चला मरते 100% मरते म्हणलं. जाऊ दे भोकात आपल्याला काय करावं लागते आपण तर वाचलो ना.